बात किया तो किसको किसको नहीं समझ में आया वो हाथ ऊपर करो. हां. ठीक आहे. एनिवेज बोलता बोलता मी हिंदीमध्येच बोलत राहिले. ठीक आहे. आज आहे 17/8/2026. बाप दादा मधुबनमधून मधुर अनमोल महावाक्य आहे. गोड मुलांनो. हांजी बाबा. गोड मुलांनो, बाबा आणि दादांची कहाणी देखील वंडरफुल आहे. बाबा जेव्हा दादामध्ये प्रवेश करतील तेव्हाच तर तुम्ही ब्रह्मकुमार कुमारी वारसाचे अधिकारी बनाल. प्रश्न. ड्रामा हा पूर्वनियोजित आहे हे ठाऊक असून देखील तुम्हाला कोणते देह जरूर ठेवायचे आहे? उत्तर. पुरुषार्थ करून अभ्यासामध्ये गॅप भरून काढायचा. हो हो, किती मोठी गोष्ट आहे बघितली. पुरुषार्थ करून अभ्यासामध्ये पडलेला गॅप भरून काढायचा. अर्थात विनाशापूर्वी बाबांच्या आठवणीमध्ये राहून कर्मातीत बनण्याचे देह जरूर ठेवायचे आहे. कर्मातीत अर्थात आयरन एजडपासून गोल्डन एजड बनायचं आहे. पुरुषार्थाचा हाच थोडासा वेळ आहे त्यामुळे विनाशापूर्वी आपल्या अवस्थेला अचलाडोल बनवायचं आहे. ओम शांती. ओम शांती. ये दोन्ही कोण म्हणत आहे? एक होते बाबा, एक होते दादा. कहाणी मुरलीमध्ये आहे सगळं. आता कहाणी ऐकवतात ना बाबा. काय म्हणतात? कहाणी ऐकवतात ना. एक आहे इथे बाबा, एक आहे दादा, म्हणजे मोठा भाऊ ब्रह्मा बाबा. एक होता राजा आणि एक होती राणी असतं ना गोष्टीमध्ये. आता या मग आहेत नवीन गोष्टी. एक बाबा आणि एक दादा. तुम्ही म्हणाल 5,000 वर्षापूर्वी देखील एक होते शिवबाबा, दुसरे होते आमचे ब्रह्मादादा. आता शिवाची संतान तर सर्वच मुले आहात. सर्व आत्मे एका पित्याची संतान आहेत, तर ते आहेतच आहेत ना. ब्रह्माची मुले फक्त ब्राह्मण देखील होती. प्रजापिता ब्रह्माची संतान ब्रह्मा कुमार कुमारी होते. त्यांना कोणी शिकवत होते हे माहीत नाही. कोण शिकवत होतं ब्रह्मा कुमार कुमारीला? शिवबाबा. शिवबाबा शिकवत होते. प्रजापिता ब्रह्माची ब्रह्मा कुमार कुमारी असंख्य मुले आहेत ना. ब्रह्मा कुमार कुमारी मानतात खरोखर आम्ही शिवबाबांची मुले देखील आहोत आणि बाबांचे आम्ही नातवंड देखील आहोत. मुलं तर आहेतच. आता ब्रह्माद्वारा आजोबांचा वारसा घेण्यासाठी तुम्ही शिवबाबाचे नातवंड देखील बनले आहात. आता तुम्हाला आजोबांच्याकडून वारसा मिळतो. कसे नातवंड बनले? कारण ब्रह्मा बाबा सुद्धा आहे आणि तुम्ही ब्रह्माची मुलं म्हणजे ब्रह्मा कुमार कुमारी, आणि शिवबाबा मग तुमचा आजोबाच झाला ना, कारण ब्रह्मा पण शिवबाबाचं मूल आहे. मग मुलाची मुलं काय झाली? नातवंड. आता तुम्हाला आजोबांच्याकडून म्हणजे शिवबाबांच्याकडून वारसा मिळतो, ज्यांना शिवबाबा म्हणतात. परंतु ब्रह्मा कुमार कुमारी असल्या कारणाने त्यांना आपण आजोबा म्हणतो. समजलं ना बाबा आपले आजोबा पण कसे आहेत ते? म्हणून बाबा म्हणतात पुढे मुरलीमध्ये की सगळ्या नात्यांचा संबंधांचा अनुभव माझ्याकडून करा. म्हणजे काय होईल? तुमचा सगळ्यात मोठा दुश्मन आहे देह अभिमान, त्याच्यातून तुम्ही निघून आत्माभिमानी बनाल. आता पुढे बाबा मुरलीमध्ये सांगतात वारसा आजोबांचा आहे, ब्रह्मादादाचा वारसा नाही. वैकुंठवासी बनण्याचा वारसा त्या बाबांच्याकडून मिळतो. अर्धा कल्प वारसा प्राप्त करतात आणि नंतर मग तुम्हाला रावणाकडून शाप मिळतो. खाली उतरत जाता पतन होत जाते. जणू काही खाली उतरण्याची पतन होण्याची ग्रहचारी बसते. तुम्ही मुले समजता आमची ग्रहचारी राहूची दशा पूर्ण झाली आहे. दशा सर्वात वाईट आहे राहूची. उच्च ते उच्च बृहस्पतीची दशा, त्यानंतर राहूची दशा बसते. तेव्हा मग 5 विकारामुळे आम्ही काळे बनलो आहोत. आता पुन्हा बाबा म्हणतात दे दान तर सुटेल ग्रहण. आहे तुमचीच गोष्ट. ते दुनियावाले मग याला सूर्य चंद्राचे ग्रहण समजले आहेत. जेव्हा ग्रहण लागते तेव्हा दान मागतात ना. इथे बाबा तुम्हाला म्हणतात मुलांनो 5 विकाराचे दान द्या तर ग्रहचारी उतरेल. या विकारामुळेच तुम्ही पापात्मा बनला आहात ना. मुख्य आहे देहाभिमान.
सुरुवातीला असे खूप सतोप्रधान होता, मग नंतर तुम्ही सतो रजो तमो बनला आहात. 84 जन्म तुम्ही घेतले आहात. हा तर पक्का निश्चय आहे ना, की खरोखर मी देवता होतो आणि मी 84 जन्म घेतले आहेत, आहे ना निश्चय. सर्वात पहिले त्यांनाच बाबांना येऊन भेटलं पाहिजे. गायले देखील जाते, आत्माए परमात्मा अलग रहे बहुकाल और ये ब्रह्मा मिला दलाल तो मेला कर दिया सुंदर अभी. बाबा म्हणतात, मुलांनो, सर्वात पहिले तुम्हालाच सतयुगामध्ये पाठविले होते आणि आता पहिले तुम्हीच येऊन भेटला आहात बाबांना. पूर्वी तर फक्त गात होता, परंतु त्याचा यथार्थ अर्थ नव्हता समजत. बाबा बसून तुम्हाला समजावून सांगत आहेत. सर्व वेद शास्त्र जप तप स्लोगन इत्यादी जे काही आहे, सर्वांचे सार बाबा समजावून सांगतात, तुमच्या समोर बसून सांगत आहेत. बघा, चक्राविषयी समजून घेणं तर खूप सोपं आहे ना. आता कलियुग आणि सतयुगाचा संगम आहे. लढाई देखील समोर उभी आहे. तुम्हाला हा देखील निश्चय आहे ना, की सतयुगाची स्थापना आता होत आहे. कलियुगामध्ये जितके पण आहेत त्या सर्वांची शरीरे आता नष्ट होतील. बाकी आत्मे पवित्र बनून कर्माचा हिसाब चुकता करून निघून जातील परमधाममध्ये. हा सर्वांच्या महाविनाशाचाच काळ आहे. आत्मे शरीर सोडून निघून जातील हे तुमच्या बुद्धीमध्ये आता आहे ना. जोपर्यंत आपण कर्मातीत अवस्थेला प्राप्त करत नाही तोपर्यंत संगमावर उभे आहोत. एका बाजूला आहेत करोडो मनुष्य, तर बाजूला फार थोडे केवळ तुम्हीच आहात. एका बाजूला करोडो मनुष्य आणि एका बाजूला तुम्ही थोडे ब्राह्मण. तुमच्यामध्ये देखील किती आहेत ज्यांना पक्का निश्चय बुद्धी आहे की भगवंत मला शिकवतो. तुमच्यामध्ये देखील किती आहेत जे निश्चय बुद्धी बनत जातात. निश्चय बुद्धी विजयंती मग जाऊन विष्णूच्या गळ्यातली माळा बनतील. एक आहे रुद्राक्षाची माळा, दुसरी आहे रुंडमाळा. त्या रुंडमाळेमध्ये छोटे छोटे चेहरे असतात ना. ही निशाणी आहे. आपण आत्मेच येऊन मग बाबांच्या गळ्यातील माळा मणी बनणार आणि मग इथे नंबरवार येणार. बघा, माळा देखील अष्टरत्नांची असते ना. 108ची माळेला पण किती जपन करतात, जपतात. आणि 16,108ची देखील माळा असते ना. आता 16,000 आहेत की 5-10,000 आहेत त्याची काही विशेष हिसाब काढला जाऊ शकत नाही. या माळा गायल्या जातात. बाबा म्हणतात, मुलांनो, हा सर्व विचार तुम्ही कशाला करता माळेबद्दल. जितके पण राजा कल्पापूर्वी सतयुग त्रेतामध्ये बनले होते तितके बनतील. 100 बनतील, नाही तर 200-300 बनतील. तो प्रश्न तुम्ही विचारायचाच नाहीये. बाबा म्हणतात, तुम्ही व्यर्थमध्ये कशाला जाता. तुम्ही जितके जवळ येत जाल बाबांच्या सद्गुणाने आणि पवित्रतेने तेवढे हे सर्व तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजेल. आज आपण इथे आहोत, उद्या विनाश होईल आणि मग सतयुगामध्ये फार थोडे देवता असतील. नंतर वृद्धी होत जाते. सतयुगाची लक्षणे देखील दिसू लागतात. बाकी लाखो शिल्लक राहतील, मग लाख राहतील अथवा 9 लाख किंवा 10 लाख राहो, अचूक सांगू शकत नाही. होय, तुम्ही जेव्हा यथार्थरीती संपूर्ण बनण्याच्या लायक बनाल ना, तेव्हा तुम्हाला स्वतःला साक्षात्कार होईल. अजून तर खूप काही समजून घेण्याची वेळ आहे. बघा, बाबा कसे आता आपली परीक्षा घेत आहेत टीचर बनून. एका बाजूला बाबा म्हणतात, बच्चे टाईम खूप थोडा राहिला आहे, आणि एका बाजूला बाबा काय म्हणतात बघितलं ना, आता वेळ खूप काही समजून घेण्याची वेळ आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की आपण जे आत्तापर्यंत समजले त्याच्यापेक्षा अजून खूप समजून घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय स्वर्गामध्ये जाणं शक्य नाही. म्हणजे अभ्यास आपल्याला, आपण कुठल्या साली जन्माला आलो, राजयोगी बनलो, म्हणजे ज्या वर्षी आपला राजयोग झाला त्या वर्षी आपला ब्राह्मण जन्म झाला. म्हणजे आता सुजाताला जर तुम्ही विचारलं तू किती वर्षाची आहे, तर मी सांगेन मी फक्त 14 वर्षाचं बाळ आहे. ठीक आहे. म्हणजे मला फक्त 14 वर्ष झाली राजयोग करून,
आणि ह्या 14 वर्षामध्ये बाबा सांगतात अजून तर खूप काही समजून घेण्याची वेळ आहे. म्हणजे आत्तापर्यंत जो अभ्यास केला तो पुरेसा नाही आहे. एवढ्या अभ्यासामध्ये सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, मर्यादा पुरुषोत्तम, अहिंसा परमोधर्म, डबल अहिंसक बनणं शक्य नाही आहे. म्हणजेच याचाच अर्थ बाबांना सांगायचे अजून अभ्यासाच्या म्हणजेच आपल्या युनिव्हर्सिटीच्या 4 विषयांच्या सखोलामध्ये जा. हाताने कर्म करा निरंतर आतमध्ये. बाबा 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 आणि बाबाची शिक्षा चालली पाहिजे तरच तुम्ही कुठंतरी पोचाल. कारण लास्ट आहे त्याच्यामुळे आता फास्ट म्हणजे जंपच घ्यायला लागणार, नुसत्या उड्याच फरिश्त्यासारख्या उडतच राहायला लागणार आहे मनामध्ये, त्याच्याशिवाय पोचणं शक्य नाही आहे असं याच्यामध्ये बाबांना इशारा द्यायचा आहे. तर बाबा म्हणतात बघा, जेव्हा यथार्थरीती संपूर्ण बनण्याच्या लायक बनाल ना तेव्हा तुम्हाला जास्त साक्षात्कार होईल. अजून तर खूप काही समजून घेण्याची वेळ आहे. तुम्हाला खूप साक्षात्कार होत राहतील. युद्धाची तयारी देखील सतत होत राहते. सर्व वस्तू महागड्या होत जातील. परदेशामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात टॅक्स इत्यादी आकारले जात राहतील. प्रचंड प्रमाणात महागाई होऊन मग एकदम स्वस्ताई होईल. सतयुगामध्ये कोणत्याही वस्तूवरती खर्च होणार नाही. सर्व प्रकारच्या खाणी इत्यादी भरपूर प्रमाणात उपलब्ध होतील. नवीन दुनियामध्ये प्रचंड ऐश्वर्य असते. लक्ष्मीनारायणाकडे प्रचंड ऐश्वर्य होते ना. श्रीनाथ द्वारामध्ये मूर्त्यांच्या समोर देखील किती 5 पक्वानांचा भोग लावतात. तिथे मोठ्या प्रमाणात पंचपक्वाने बनवतात. कुठे? हांजी, श्रीनाथद्वारे. आता काय माहिती आहे का, तुम्ही सगळे विशेष आत्मे आहात. का माहिती आहे का, हे बघा, परमेश्वर आपली कामं पण आपल्याला बघितलं पाहिजेत. नाही असं नाही आहे, सण सुदावळी माणसाला जिम्मेदारी असते, ते बापाला पण माहिती आहे. तरी पण एवढ्या जिम्मेदारीमधून सुद्धा आज तुम्ही सगळे इथे उपस्थित झाले म्हणजे तुम्ही काय झाले, विशेष मार्क्साचे अधिकारी झाले. सगळं असताना सुद्धा तुम्ही इथं आले म्हणजे तुम्ही आहे विशेष मार्क प्राप्त करणारे तीव्र पुरुषार्थी. म्हणजे तुम्ही फास्ट केलं तर फर्स्टमध्ये येऊ शकता. ठीक आहे. तर बाबा सांगतात कसं असतं, ही परिस्थितीसुद्धा आपली परीक्षाच घेते. आपली परीक्षा प्रत्येक वेळेला आहे. फक्त मुरलीपुरताच आता तो बाप बनलेला आहे, बाकी तो टीचर घेऊन पेपर आणि टेस्टच घेऊन उभा असतो सारखा बाप. आता त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. अगर आपली इच्छा आहे की आपल्याला माळेमध्ये यायचं, आपल्याला राजा बनायचं, आपल्याला नोकर चाकर प्रजा सतयुगामध्ये जाऊन नाही बनायचं, तर मग बाबा म्हणतात ठीक आहे, तुला बनायचं नाही का नोकर चाकर, तर आपण म्हणतो नाही मला राजाच बनायचं. राजा म्हणलं की हात वरती करतो आपण मुरलीमध्ये. ठीक आहे. मग बाबा काय करतो, बाबा बघतो या मुलाकडं वेळ कमी आहे, आता काय करायचं मग हे अच्छा बाप म्हणलं की लाडवल, मग बाबासारखी छडी घेऊनच मागा असतो. म्हणजे हिसाब किताब कडेकडे येणार, इकडून तिकडून निंदा होणार, सारखी मनाची खिचतानी होणार, शरीर ताप देणार, प्रकृती परीक्षा घेणार, सण सजावळी, समाज, घरदार, नातेवाईक सगळी परीक्षा घेणार. म्हणजे ही सगळी परीक्षा बाबाच घेतोय टीचर बनून. हे सगळं गुप्त आहे. अच्छा, आता बाबा काय म्हणतात बघा मुरलीमध्ये, मुलांनो. हांजी बाबा, आता सतयुगामध्ये कोणत्याही वस्तूवर खर्च होणार नाही. हे सर्व खाणी इत्यादी विपुल प्रमाणात होतील. म्हणूनसाठी लक्ष्मीनारायणाकडे खूप चांगला ऐश्वर्य होते. आणि बाबा परत भक्तीचं उदाहरण देतात की श्रीनाथ द्वारामध्ये, म्हणजे श्रीनाथ कुठंतरी मंदिर आहे ना. कुठे आहे हो श्रीनाथाचं मंदिर, पाहिलं आपल्यामध्ये कुणी? काशीला आहे ना, काशीला आहे ना. काशीला आपण जाऊया एकदा. मी आली ना भारतामध्ये, आपण मस्तपैकी ट्रिप करूया. ठीक आहे, मस्तपैकी. मी तुम्हाला आधीच इशारा देईन, म्हणजे तुम्ही ते पैशाची वगैरे धनाची पण व्यवस्था स्वतः करायला सुरुवात करा. आणि मग आपण जाऊया, एक बस करूया आणि आपण हे श्रीनाथद्वारेला वगैरे फिरायला जाऊया. ठीक आहे, मी त्याच हिशोबाने सुट्टी काढून येईन. अच्छा, बाबा म्हणतात मुलांनो, श्रीनाथद्वारेमध्ये मूर्त्यांच्या समोर देखील किती 5 पक्वानांचा भोग लावतात. तिथे मोठ्या प्रमाणात 5 पक्वाने बनवतात आणि खात राहतात. म्हणतील आम्ही देवतांना भोग अर्पण करतो. देवतांना भोग लावला नाही तर ते नाराज होतील. आता यामध्ये नाराज होण्याचा तर प्रश्नच नाही आहे. तुम्ही कुणावर नाराज होत नाही आहे. तुम्ही देवता बनत आहात. तुम्हाला सगळं राज माहिती आहे तर नाराज कसे होणार? ज्याला राज माहिती आहे तो नाराज कसा होऊ शकतो? जाणताना तुम्ही ड्रामा अनुसार हा विनाश होणार आहे. कलियुग बदलून सतयुग होणार. आपण ड्रामाला समजतो की ड्रामा अनुसार आता नवीन चक्र सुरू होणार आहे. तुम्ही देखील ड्रामाच्या वश आहात ना.
ड्रामानुसार बाबा देखील आलेले आहेत. ड्रामामध्ये 1 मिनिट देखील मागे पुढे होऊ शकत नाही. जसे बाबा आले, तुम्ही पहिले कल्पानंतर तुम्ही पहिले कल्पानंतर देखील हुबेहूब असेच होय. तुम्ही पाहिले आहे. कल्पानंतर हुबेहूब असेच होईल. शास्त्रामध्ये तर कल्पाची कालावधी खूप मोठा आहे लिहिला आहे. कल्पामध्ये शास्त्राचा कालावधी मोठा लिहिला. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे खरोखर विनाश समरूप आहे. म्हणजेच आपल्याला आपल्या देहाचं भान आणि विकारांचा विनाश करावाच लागेल, नाहीतर अंतिम समयी आपल्याला काही एकदम करता येणार नाही आहे. म्हणजेच बाबा म्हणतात मुलांच्या बुद्धीमध्ये आहे खरोखर विनाश समरूप आहे. आता तुम्ही गॅलप करत आहात. गॅलप म्हणजे वेगाने आगेकूच करत आहात. तुम्ही जाणता बाबांची आठवण करून आपल्याला कर्मातीत अवस्था जरूर प्राप्त करायची आहे. अर्थात आयरन एजडपासून गोल्डन एजड बनायचं आहे. कर्मातीत अवस्था म्हणजे कर्म केल्यानंतर कर्माचे जे प्रभाव येणार आहेत, कुणी निंदा करेल कुणी स्तुती करेल, त्याच्यामध्ये सुद्धा एकच अवस्था राहिली पाहिजे. आता कर्म केलं आणि बाबांनी करवलं, मीच काहीच नाही केलं, मी निमित्त आहे, तर कुठल्या कर्माची निंदा होईल, कुठल्या कर्माची तुमची स्तुती होईल. स्तुती पण स्वीकार करायची नाही आणि निंदा पण स्वीकार करायची नाही. म्हणजे आपण मनामध्ये शांतमध्येच राहायचं आहे. म्हणजेच आपण कर्मातीत अवस्था. ठीक आहे. अजून याचा सखोल विचार आणि याचा अजून मंथन करू शकतो. कर्मातीत म्हणजे काय. ठीक आहे. बाबांची आठवण करून तुम्ही स्वतःच मुरलीमधून वेळ भेटला तर प्रश्न काढत जा. एखादी छोटी डायरी खिशात ठेवा. तुम्ही ते गाई गुरांच्या पाठीमागं जा, शेतात जा, कुठेही जा. वेळ भेटला तर ते आपली डायरी छोटीशी खिशातनं काढायची आणि त्याच्यावर प्रश्न लिहायचे की आज बाबांच्या मुरलीतून मला काय काय प्रश्न जाणवत आहेत. तर आपणच आपल्या मुरलीमधून प्रश्न काढायचे आणि त्याची उत्तर शोधायचे. मग झालं ना बाबांची आठवणीने मंथन पण झालं आणि सगळंच झालं आहे की नाही. मग बाबा खुश होतील ना आपल्याला. मग बाबा काय करतील, आपण एक प्रयत्न करणार, बाबा आपल्याला 1000 गुणा मदत करणार. अच्छा, परत काय म्हणतात बाबा. हां, तुम्ही जाणता बाबांची आठवण करून आपल्याला कर्मातीत अवस्थेला जरूर प्राप्त करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे आपण खरोखर कुठेतरी फिरायला जायचं आहे. म्हणूनसाठी काय करायचं, आता घरच्यांना खुश करत राहायचं आत्तापासून, नाही तर येऊन देणार नाहीत तुम्हाला माझ्याबरोबर ट्रिपला. ते आपण 2-4 दिवस कुठेतरी बाहेर जाऊया. तिकडं आपण व्यवस्थित हॉटेल बुक करूया, ब्रह्मभोजनाची व्यवस्था करूया. आज मला पण आपली मोकळीक भेटली सांगायला ना तुम्हाला. आधी सांगून ठेवते, तुम्ही सगळे. मी उन्हाळ्यात याचा प्रयत्न करेन. म्हणजे तुमच्याकडं कार्यप्रणाली कमी असते. उन्हाळ्यामध्ये शेतात एवढी कामं नसतात. म्हणूनसाठी आत्तापासूनच घरच्यांना खुश करायला सुरुवात करा. म्हणजे घरची म्हणतील जा गं बाई जा, थोडंसं फिरून ये गं, दिवस आणि रात्र आमच्या सेवेमध्ये गं, लक्ष्मी आमची आहे. हां, म्हणूनसाठी घरच्यांच्या बरोबर अगदी व्यवस्थित राहावं. म्हणजे आपल्याला 2-4 दिवसात सुट्टी आपण मार्चमध्ये काढूया उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. म्हणजे आपल्याला मजा करता येईल. ठीक आहे. ओके. आता काय म्हणतात बाबा, तिच्याकडे परत पाहूया आपण आता. आता तुम्ही आता जर पुरुषार्थ केला नाही तर मात्र पद भ्रष्ट होईल. हे आत्म्यानो, काय म्हणतात बाबा. बाबा बघा आता धर्मराज म्हणले, बच्चे बिच्चे काय नाही, शिकलं ते बिकलं ते काय नाही, मिठे मिठे बिच्चे नाही. हे आत्मानो, एकच कोण भाषा बोलता असली, आत्मानो हे बोलतं धर्मराज. बाबा टीचरच्या रूपामध्ये किंवा परीक्षामध्ये असल्यामुळे. आता काय म्हणतात बाबा, हे आत्म्यानो, आता तुम्ही पतित बनला आहात. तुम्ही हे देखील जाणता की अनेक प्रकारचे येतील जे इतर धर्मामध्ये धर्मांतित झालेले आहेत, ते सुद्धा आता येऊन बाबांना भेटतील. आता बाबांच्याकडून वारसा प्राप्त करायचा आहे. आपला पुरुषार्थ करत राहतील तरच वारसा मिळेल. ब्राह्मण धर्मामध्ये येऊन मग देवता धर्मामध्ये येतील. ब्राह्मण धर्मामध्ये जर आले नाहीत तर मात्र देवता धर्मामध्ये येऊ शकत नाहीत. दिवसेंदिवस ब्राह्मण वृद्धि को प्राप्त करेंगे, ब्राह्मण बनते जाएंगे. ब्राह्मण मतलब कोण जी, ब्रह्मा कुमार कुमारी म्हणजे ब्राह्मण. दिवसेंदिवस ब्राह्मण बनत जातील. जेव्हा बघतील की विनाश समोर येऊन टेपला आहे, तेव्हा सगळे बापकडे पळतील. तेव्हा म्हणतील हे तर बरोबर सांगत होते. आता मग वृद्धी होत जाईल. ब्राह्मणांचे झाड वृद्धीला प्राप्त करून पूर्ण होईल, तेव्हा मग सर्वजण परत जातील. त्यानंतर मग देवतांचे झाड वाढीस लागेल. आता तुम्ही संगमावरती राजयोग शिकत आहात. या संगमाला कल्याणकारी युग म्हटलं जाते. काय म्हटलं जातं संगमाला. हांजी, संगमाचे गायन आहे. गंगा आणि सागरचा संगम दाखवतात.
या सर्व आहेत भक्ती मार्गातील गोष्टी. हे शिवबाबा आहेत ज्ञानसागर आणि त्या ज्ञानसागरामधून उगम पावलेल्या या आहेत ज्ञानगंगा. ज्ञानसागराला पतित पावन हा शब्द लागू पडतो. ते समजतात पतित पावन गंगा आहे आणि गंगेमध्ये जाऊन स्नान करतात. आता या नद्या तर सागरापासूनच अस्तित्व. अच्छा बाबा काय सांगतात बघा आता. पतित पावन गंगा आहे असं समजतात आणि मग गंगेमध्ये स्नान करतच येतात ना. इतके जन्मोजन्मी गंगेमध्ये स्नान करून आले पण काय फरक तर पडलेला नाही आहे. हां, म्हणजे गंगा काय पतित पावनी नाही आहे. अच्छा, पुढे. आता या नद्या तर सतयुगापासूनच अस्तित्वात आहेत ना. आजकाल काही ठिकाणी नद्या देखील मनुष्य वस्तीत बुडवून टाकतात. अच्छा, बाबा काय म्हणतात, आजकालच्या नद्या पण काय करतात, मनुष्य वस्तीला बुडवून टाकतात. आणि दुसरा पण अर्थ घेऊ शकतो की मनुष्य वस्तीने त्या नदीमध्ये रेती वाळू भरून त्याच्यावर घरं बांधली, असा पण त्याचा अर्थ होऊ शकतो. प्रत्येक प्रकृती देखील तमोप्रधान, सागर देखील तमोप्रधान झाला आहे ना. समुद्र थोडा जरी खवळला ना तरी सर्व काही निस्ता नाबूद करेल. सतयुग भगवंत बोलतोय बरं का. काय बोलतोय भगवंत, समुद्र थोडा जरी खवळला ना तरी सर्व काही नेस्ता नाबूद करेल. सतयुगामध्ये फक्त आपण फार थोडेच भारतामध्ये यमुनेच्या काठावरती राहतो. दिल्ली परिस्थान होती, पुन्हा बनणार आहे. सतयुगामध्ये फार थोडे जीव आत्मे असतात, मागाहून हळूहळू येत जातात. आता आहे कलियुगाचा अंत. किती प्रचंड लोकसंख्या झाली आहे. बेहदचे नाटक आहे, ज्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. भले काही जण स्वतःला ॲक्टर समजतात देखील, परंतु कल्प 5,000 वर्षाचा आहे हे मात्र कोणाला ठाऊक नाही. कुठे 84 जन्म आणि कुठे 84 लाख. आता तुम्ही लख प्रकाशामध्ये आहात ना. तुम्हाला बाबांच्याकडून वारसा मिळत आहे. बाबा म्हणतात मामे मन मना भव. बाबांचीच आठवण करायची आहे. शिव भगवान वाच. भगवंताच्या महिमेमध्ये आणि देवतांच्या महिमेमध्ये खूप अंतर आहे. बाबा जी नवीन रचना रचतात, देवतांची महिमा आहे ती काय आहे, सर्व गुण संपन्न. सांगा जरा देवतांची महिमा सांगा देवतांनो. जी जी जी, हाँ ठीक है, मैं ग्रुप में लिख दूंगी एक बार. एक्चुअली सीढ़ी ना ऊपर से मैं फ़ोटो भी भेजूंगी उसका. एक्चुअली सीढ़ी ना ऊपर से नीचे नहीं आती है ना, नीचे से सॉरी नीचे से ऊपर जा रहे हैं ना हम. ठीक है, तो अहिंसा परमो धर्म है. उसके बाद अच्छा ठीक है, मैं आपको भेजती हूँ. उसके बाद आखिर में सर्वगुण संपन्न बनेंगे. तो पहले उस सीढ़ी पे है अहिंसा परमो धर्म, फिर मर्यादा पुरुषोत्तम, उसके बाद 16 कला संपूर्ण सर्वगुण संपन्न. ऐसे ऐसे सीढ़ी है और उसके ऊपर में कृष्ण बैठे हैं. तो वो सीढ़ी को चित्र में आपको भेजूंगी. आपको पता चलेगा देवताओं की महिमा और बाबा की महिमा कैसा अंतर है. और वो सीढ़ी में एक रहस्य भी है कि मैं कौन सी कला में होंगी. मैं तो सर्वगुण तक पहुँचूंगी, वो भी पता चलेगा. सर्व गुण आता तुम्ही असे बनत आहात. बाबांची महिमा आणि याच्या महिमेमध्ये रात्र दिवसाचा फरक. हा राजयोग आहे ना. गायले देखील जाते, भगवान राजयोग शिकवतात. ते आहेत निराकार भगवान. तर जरूर निराकारमधून साकारमध्ये यावे लागेल ना. निराकारमध्ये बसून मी तुम्हाला कसं शिकवू, तुम्हाला ते कॅच होणार आहे का नाही. त्यामुळे मला ब्रह्माचा रथ घ्यावा लागतो. भगवंताची इतकी महिमा आहे तर जरूर यावे लागेल ना. त्यांचा जन्म दिव्य अलौकिक आहे. इतर कोणाचाही दिव्य जन्म गायला जात नाही. मुलांना हे देखील समजून सांगितले आहे की एक आहेत लौकिक पिता, दुसरे आहेत पारलौकिक पिता, ज्यांचे हे भगवान असे म्हणून आठवण करतात. तिसरे आहेत अलौकिक पिता ब्रह्मा, मग वंडरफुल बाबा आहेत. जेव्हा पारलौकिक पिता मुलांना स्वीकार करतात, ॲडॉप्ट करतात, तेव्हा मध्ये हे अलौकिक पिता येतात. प्रजापिता ब्रह्माची किती असंख्य मुले आहेत. शिवबाबा येऊन ब्रह्माद्वारे तुम्हाला आपले बनवितात. कित्येक ब्रह्मा कुमारी बनतात. लौकिक पित्याचा फार तर किती मुले असतील, 8 किंवा 10. अच्छा, शिवबाबा देखील पारलौकिक पिता आहे ना. त्यांची तर असंख्य मुले आहेत ना. आता आत्मे म्हणतात
आपण सर्व भाऊ आहोत. आता या संगमावरती मग अलौकिक पिता मिळतात हे ज्ञान तुम्हाला तिथे स्वर्गामध्ये असणार नाही आहे, आत्ताच असते. प्रजापिता ब्रह्मा पित्यांच्या रूपात तेव्हाच मिळतात जेव्हा शिवबाबा येऊन नवीन सृष्टीची रचना करतात. हा तुमचा अलौकिक जन्म झाला ना, याला कोणीही समजू शकत नाही. ते लौकिक आणि ते आहेत एक पारलौकिक पिता. आणि संगम युगामध्ये तुम्हाला अलौकिक पिता ब्रह्मा मिळतो. लौकिक पिता तर सतयुगापासून पण तुमच्याबरोबर होता. पारलौकिक पित्याला तिथे सतयुगामध्ये कोणीही आठवण करत नाही, कारण तिथं दुःख नाही आहे. कोण आहे पारलौकिक पिता? हांजी, बाबा सांगतात पारलौकिक पित्याला सतयुगामध्ये कोणी आठवण करत नाही. जिथे असतो तिथे असतोच मुळी एकच पिता सतयुगामध्ये. हे भगवान, हे परमात्मा असं म्हणून सतयुगामध्ये मला कोणी आठवण करत नाही आहे. आणि मग द्वापार युगामध्ये जेव्हा भक्ती मार्ग सुरू होतो तेव्हा 2 पिते होतात. संगमावरती आहेत 3 पिता. अच्छा, किती पिता आहेत भाई आपल्याला? कुठले कुठले? हांजी, खूप छान. आता संगमावरती 3 पिता प्रजापिता ब्रह्मा देखील आता मिळतात ना. आता तुम्ही त्यांचे बनले आहात. तुम्ही जाणता अलौकिक पिता ब्रह्मा आमचा आहे. आता तुम्ही या गोष्टी चांगल्या रीतीने जाणता आणि आठवण करता. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर पापे नाश होतील. सतयुगामध्ये आठवण करायची गरज नाही, आत्ताच करायचे जे काय करायचे ते. नाही तर पुढे काय उरणार नाही आहे, पदच नुसतं. ज्याप्रमाणे शाळा शिकणारी चांगली शिकली मुलं ती मोठ्या मोठ्या पदावर पोचली. ज्यानं पाट्या टाकल्या ते आता इकडं गुराच्या मागं काट्या टाकतंय. काय करायचं, ते शिकलंच नाही. ते अभ्यासाच्या वेळेला अभ्यासच केला नाही तर बसा आता गुरं सांभाळत तिकडं काठी हातात. आणि ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केला ते आता तिकडं बसले खुर्चीवरती. त्याच्या मागं पुढं लोक काट्या नोकरासारखे फिरत आहेत, कारण त्यानं करायच्या वेळेला अभ्यास केला. आता आपला असंच अभ्यास सुरू आहे. आता अभ्यास करायचा आणि परत खायचं बसून जन्मजन्मी. तर बाबा म्हणतात आता बघा, स्वतःला आत्मा समजून बरोबर बाबांची आठवण करा. सतयुगामध्ये आठवण करायची गरज नाही आहे. दुःखामध्ये पारलौकिक पित्याची सर्वच आठवण करतात. ही तर एकदम सोपी गोष्ट आहे ना आठवणीची. काही कष्ट नाही मनबुद्धीने आठवण करायचे. सतयुग त्रेतामध्ये एक पिता असतो, द्वापारमध्ये 2 पिता असतात. यावेळी मात्र तुम्हाला अलौकिक पितांचे संतान बनला आहात, ज्याच्याद्वारे तुम्हाला भगवंत वारसा देतो आणि तुम्ही वारसा घेत आहात. तुम्ही मुलंच ब्राह्मण बनता, जे नंतर मग देवता बनतील. विनाश देखील तुम्हालाच व्हायचा आहे. जो तुम्ही या डोळ्याने पाहाल, बॉम्ब्स टाकतील, मनुष्य तर मरतील ना. जापानमध्ये देखील बॉम्ब्स टाकले ना, पाहिलेत ना कशी माणसं मेली फटाफटा. आता ही युद्ध इत्यादी चालूच राहतात. स्वतः देखील म्हणतात आम्ही वैतागलो आहोत. 10 वर्षापर्यंत युद्ध चालू राहते. हे मात्र खरं आहे. आपण आता बघत आहे परदेशामध्ये बॉम्ब्समुळे तर चुटकीमध्ये म्हणजे सेकंदामध्ये सर्व काही खलास होईल असे बॉम्ब बनवून ठेवलेत. ठिंगी पडली तर शेरचे शेर नष्ट होतील. हे तर बॉम्ब्स आहेत. आग देखील लागणार आहे. तुम्ही मुले जाणता बाबा आलेले आहेत स्थापना करण्यासाठी स्वर्गाची आणि विनाश करतात नरकाचा. विनाश करण्यासाठी आणि स्थापना करण्यासाठी महाकालेश्वर आलेला आहे, तुम्ही जाणता, इतरांना माहिती नाही आहे. तर जरूर हे सर्व होणार आहे. पुरुषार्थ करण्यासाठी अजून तुम्हाला वेळ आहे. माया तुमच्या बुद्धीवरतीच वार करते. व्यर्थमध्ये घेऊन जाते माया आणि वेळ जातो निघून. बाबांची आठवण करायची राहून जाते. मायाच्या जाळीमध्ये फसता आणि केलेली पुंजी खतम. माया वारंवार तुमचा बुद्धियोग तोडून टाकते. तुम्ही अजून अडोल स्थिर कुठे बनले आहात? म्हणतात बाबा मायेची वादळे खूप येत आहेत. कोणी तर पूर्ण दिवसामध्ये तास अर्धा तास सुद्धा बाबांची आठवण करत नाही आहे, तर माया सोडणार कशी तुम्हाला बापला नाही पकडायचं तर मायाच गोंधळून टाकणार तुम्हाला. माया पण बाबाची मुलगी आहे, ती सोडणार नाही तुम्हाला. कोणी तर पूर्ण दिवसमध्ये अर्धा तास सुद्धा आठवण करत नाहीत आणि सांगतात बाबा मायेची वादळे खूप येतात. बाबा म्हणतात मुलांनो, तुम्ही कर्मयोगी आहात. नुसतं बसून आठवण करायला सांगितलं नाही आहे. बाबाने तुम्हाला सदा हाताने कर्म करायचे आहे
आणि मनबुद्धीने माझी आठवण करायची आहे. तुम्ही कर्मयोगी आहात. कमीत कमी 8 तास तरी ही सेवा आठवणीची करा. 8 तास आठवण करा. 8 तास तर ही सेवा कराल. कमीत कमी 8 तास आठवण करा. आठवण करू शकाल इतका पुरुषार्थ करायचा आहे ना. आठवण आपली आली पाहिजे. कमीत कमी 8 तासाचा आठवणीचं रेकॉर्ड तरी ठेवा. आठवण करत राहिल्याने तुमचे पापकर्म विकर्म पण विनाश होत जातील आणि माया पण दूर राहील तुमच्यापासून. यालाच तर योग अग्नी म्हटलं जाते. आता हे महावाक्य इतकं प्रचंड प्रभावशाली आणि इतकं ते याच्यामध्ये बाबा इतके मोठे संकेत देऊन गेलेत, काय सांगायचं तुम्हाला. हे बघा, आता बघा, सगळ्यांच्या बुद्धीमध्ये आलंच असेल. तुम्ही मुले जाणता बाबा आलेले आहेत स्थापना आणि विनाश करवण्याकरिता. अच्छा, तर जरूर हे सर्व होणार आहे. पुरुषार्थ करण्यासाठी अजून वेळ आहे. माया वारंवार तुमचा बुद्धियोग तोडून टाकते. तुम्ही अजून अढोल स्थिर कुठे बनले आहात. म्हणून म्हणतात बाबांना, बाबा मायेची वादळे खूप येत आहेत. कोणी तर पूर्ण दिवसामध्ये तास अर्धा तास सुद्धा आठवण करत नाहीत. बाबा म्हणतात तुम्ही कर्मयोगी आहात. 8 तास तर ही सेवा कराल. 8 तास आठवण करा. आठवण करू शकाल इतका पुरुषार्थ करायचा आहे. आठवण करत राहिल्याने विकर्म विनाश होत जातील. यालाच योग अग्नी म्हटले जाते. ही आहे मेहनत. ग्रस्त व्यवहारामध्ये राहून फक्त आठवणीची मेहनत करायची आहे. बाबा हे देखील सांगतात की ज्यांनी ग्रस्त व्यवहार सोडला आहे बाबांची बनले आहे. काय म्हणतात बाबा बघा, मुख्य विषय चालला आहे. ॲक्च्युली हे खूप मोठा विषय बाबा सांगतात आपल्याला. आपला वेळ जात नाही, वेळ सफल होतोय. थोडंसं बाबांना सांगा घरच्या जबाबदाऱ्या तुम्ही सांभाळा. तिथं मुरली कशी काय वाढली आज काय कळलं ना. मुरली मोठी आहे का काय? हां, का आम्ही हळूहळू वाचते काय होतं आहे मला माहीत नाही काय होतं ते. आमचं ट्रॅफिक कंट्रोल लागलं ते पण आता आवाज करतं. एनिवेज, आता काय आहे, यालाच योग अग्नी म्हटलं जातं. हे देखील मेहनत करा. ग्रस्त व्यवहारामध्ये राहून फक्त आठवण करायची आहे. बाबा हे देखील सांगतात की ज्यांनी ग्रस्ती सोडली आहे बाबांची बनले आहेत ते देखील इतकी आठवण करत नाहीत. घरी राहणारी तर अजून जास्त आठवण करतात. म्हणजे आपल्याला सर्टिफिकेट भेटलं बरं का. काय म्हणले बाबा, घरी राहणारी मुलं म्हणजे जास्त आठवण करतात. घरी राहणारे तर अजून जास्तच आठवण करतात. अर्जुन आणि एकलव्याचं उदाहरण देतात ना. मेहनत आहे बाबांची आठवण करणे आणि चक्राला समजून घेणे. भारतामध्ये युद्ध देखील जरूर होईल. सतयुगामध्ये थोडेच युद्ध होणार. तर तुम्हा मुलांना आंधळ्याची काठी देखील बनायचं आहे. सर्वांना तुम्हाला मार्ग सांगायचा आहे. बाबांची आठवण करा, चक्राची आठवण करा, सुदर्शन चक्रधारी बना. सर्वांना आठवण करून द्यायची. सर्वांची सेवा तुम्हाला करायची आहे. अच्छा, खूप खूप गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्ही हांजी, तो आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक बाबांना नमस्ते. याद प्यार, गुड मॉर्निंग. एंड हम है आत्माभिमानी बुद्धि से सब कुछ समझते, धारण करते और कराते धारणा. कमीत कमी 8 तास आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आपली अवस्था अचल अडोल ठेवण्याकरिता आठवणीचा अभ्यास वाढवायचा आहे. चुका करायच्या नाही आहेत. हा ड्रामा अगदी ॲक्युरेट बनलेला आहे. त्यामुळे कोणावरतीही नाराज व्हायचं नाही. निश्चय बुद्धी बनायचं आहे. वरदान: तोडणे, मोडणे आणि जोडणे या तिन्ही शब्दांच्या स्मृतीद्वारे सदा विजयी भव. बाबा सद्गुरूच्या रूपामध्ये
मी पवित्र फरिश्त्याच्या समोर आणि सर्वांच्या समोर उपस्थित होतात सद्गुरूच्या रूपाने आणि आमच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि बाबा आम्हाला वरदान देतात. तोडणं मोडणं आणि जोडणे या 3 शब्दांच्या स्मृतीद्वारे सदा विजयी भव. जी वरदानचा विस्तार, संपूर्ण अभ्यास आणि शिकवणीचे सार हे 3 शब्द आहेत. कर्मबंधन तोडायचं आहे, आपल्या स्वभावाला संस्काराला मोडायचं आहे म्हणजे बदल करायचा आहे आणि सर्व नाती एका बाबांशी जोडायची आहेत. म्हणजेच तोडणं मोडणं आणि जोडणं या 3 शब्दाच्या स्मृतीद्वारे सदा विजयी बनायचं आहे. अच्छा, सर्व नाती एका बाबांची जोडायची आहेत. हे 3 शब्द संपूर्ण विजयी बनवतील. यासाठी सदैव हेच लक्षात राहावे की या डोळ्यांनी ज्या काही विनाशी वस्तू बघतो त्या सर्व काही नष्ट होण्यामध्ये जमा झालेल्या आहेत. त्यांना पाहून देखील आपली नवीन नाती आणि नवीन सृष्टीलाच बघत राहा, म्हणजेच कधीही तुमची हार होणार नाही. बोधवाक्य योगीची निशाणी आहे सदैव क्लीन और क्लिअर बुद्धी. योगीची निशाणी सदैव क्लीन आणि क्लिअर मनबुद्धी, तोच योगी. ये अव्यक्त इशारे अपवित्रताच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ पवित्र बना. जर ब्राह्मण जीवनामध्ये संकल्पामध्ये जरी अपवित्रता अथवा अमर्यादा होत येत असेल तर तख्त नसीर होण्याच्या ऐवजी पडती कला अर्थात खाली येता. कोणतेही विकर्म तर झाले नाही, परंतु व्यर्थ कर्म जरी झाले तरीही पश्चातापाऐवजी जाणीवीचे स्टेज असते आणि जाणीव होते की हे चुकीचं आहे, होता कामा नये. ती गोष्ट काट्याप्रमाणे मनामध्ये टोचत राहते. म्हणून या व्यर्थपासून देखील मुक्त व्हा. व्यर्थमध्ये राहणं सुद्धा अपवित्रता आहे. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. मीठे प्यारे बाप दादा का अनगिनत पदम गुना शुक्रिया. शुक्रिया फरिश्तों, शुक्रिया ड्रामा. ओम शांती. ओके. ओम शांति फरिश्तों, शुभ रात्रि. अमृत वेले सूक्ष्म वतन में रोज़ मिलेंगे. अमृत वेला मिस नहीं करना. भले करने के बाद सो जाना, लेकिन करते रहना. शुक्रिया बाबा. चल, ओम शांति.